स्कूलमधून इथून फार जवळ असल्यामुळे तिथं म्हणजे तिची ॲडमिशन जरी तिथे झाली तरी ते आम्हाला कन्व्हिनियंट होऊन जाईल तिला सोडायसाठी, तिला पिक करण्यासाठी. सो विचार करते की तिथेच ॲडमिशन करायची तिचे. आता पण होऊ सो जवळपास आता 11:15 वाजले आहेत आणि मी निघत आहे अन्वीचं थोडंसं ॲडमिशनचं मला विचारून यायचं आहे. कारण जवळपास तिला आता 2 इयर कंप्लीट झाले आहेत आणि जनरली 2.5 वर्षापासून प्ले ग्रुपला ॲडमिशन होतं. सो तिचा जन्म ॲक्च्युली डिसेंबरचा असल्यामुळे थोडंसं कन्फ्युजन आहे की कारण जनरली जानेवारीमध्ये ॲडमिशन सुरू होतात. तर बघू आता तिच्या बर्थ डेटनुसार किंवा बर्थ मंथनुसार तिचं ॲडमिशन कधी होणार ते थोडंसं विचारून यायचं आहे. आत्ता जर ॲडमिशन झाली तर बेस्टच आहे घेतलं तर, कारण घरी ते तसे पण भरपूर मस्त्या करते. थोडंसं तिचं कुठंतरी एक टाईम चांगल्या गोष्टीमध्ये स्पेंड होईल हाच एक टाकण्याच्या मागे आमचा एक उद्देश आहे. सो बघू आता जाऊन बघते काय म्हणतात तर, आणि जे पण काही अपडेट राहील ते आल्यानंतर तुम्हाला. सो आत्ता वाजले जवळपास 3 आणि झोपली आहे. मी जवळपास 1 ते 1:30च्या दरम्यान रिटर्न आले तिथून स्कूलमधून. इथून फार जवळ असल्यामुळे तिथं म्हणजे तिची ॲडमिशन जरी तिथे झाली तरी ते आम्हाला कन्व्हिनियंट होऊन जाईल तिला सोडायसाठी, तिला पिक करण्यासाठी. सो विचार करते की तिथेच ॲडमिशन करायची तिचे. आता पण होऊ शकते ॲडमिशन. बघू आता ती आता करायची की जून जुलैपासून न्यू सेशन स्टार्ट होत आहे तेव्हा करायची. तर बघू आता सायंकाळी डिस्कशन होईल यावर. आणि मेन आहे तिचं कम्फर्ट झोन. अजूनही ती म्हणजे तिला सांगता नाही तसं प्रॉपर बोलून सांगता नाही. तिचे जे काही काय म्हणतो आपण साईन लँग्वेज आहे ते फक्त मला कळतं आणि थोडीफार अजयला कळतं. मॅक्झिमम मला कळतं ती, कारण ती कंटिन्यू माझ्यासोबत असल्यामुळे. सो ती नवीन व्यक्तीला समजायला ॲक्च्युली समजतच नाही ती काय बोलते आहे ती, म्हणजे तिची साईन लँग्वेज आहे ती नवीन व्यक्तीला नाही कळत. सो त्याच्यामुळे बघेन आता अजून 5 ते 6 महिने वेळ आहे. सो तोपर्यंत ती थोडंफार तरी डेव्हलप होऊन जाणार. तर विचार करतो आम्ही की बघू आता कधी घालायचं तिला. तसं बघितलं सगळ्याच गोष्टी तिथं असतात. तिला ॲक्च्युली आज मी तिला घेऊन गेली, सगळी लहान मुलं दिसली. प्लस प्ले ग्रुप म्हटलं की मॅक्झिमम तर खेळण्याचाच तास असतो. 1 आवर त्यांनी प्लेचं सांगितलेलं आहे. त्यानंतर ते राईम्स वगैरे शिकवतात. सो असा त्याचा तो एक टाईम टेबल ठरलेला आहे. 3 आवर्स तिथे ठेवतात स्कूलमध्ये, जे प्री स्कूल आणि नर्सरीचे आहेत त्या मुलांना. सो बघू आता कसं काय. तिथे गेल्यानंतर तर भरपूर असे खेळणे होते. असं वाटत होतं एखाद्या लहान मुलांचं जे पार्क असतं ना खेळायचं, बस तिथेच आलेलं. मला लक्षात येऊन गेलं की अन्वी तर मस्त रमणार आहे. बघू आता 1-2 दिवस मी आधी ट्रायल करून बघेन की खरंच ती राहते की नाही राहत आहे. तसं एकदा हॅबिट झाली आणि लहान मुलं असतात खेळणारे, राहून जातात ते, त्यामुळे तेवढं काही टेन्शन नाही आहे. आणि तिथं नेलं तर खरं तिला पण ती घरीच यायला तयार नाही, कारण एवढे खेळणे, तिथं छोटी छोटी गाड्या, त्याच्यानंतर स्लायडिंग्स होते, ते जम्पिंगचं होतं, त्यामुळे यायलाच तयार नाही घरी. कसं तरी मी तिला म्हटलं चल चॉकलेट घेऊन देते, बाबा आल्यात, तेव्हा ती कुठं घरी यायला तयार झाली. सो बघू आता काय डिसिजन होतं. जे पण काही अपडेट्स राहील हे तुमच्यासोबत समोरच्या लॉगमध्ये मी नक्की शेअर करेन. चला मग भेटू आपण संध्याकाळला, कारण अन्वी झोपली आता आणि मी जास्त काही शूट नाही करू शकत, कारण तिची मॅक्झिमम अर्धा तास ही गाढ झोप असते. त्याच्यानंतर थोडंफार जरी तिला आवाज गेला तरी ती उठून जाते. सो भेटू आपण. ओला आहे तर वॉकिंग आणि अन्वीचं माती खेळणं सुरू आहे. भरपूर दिवसापासून असं वाटतं की बॉडी थोडंसं मोकळं होईल तर बरं होईल, कारण एवढं थोडंसं वेट गेन झाल्यासारखं वाटत आहे मला, म्हणजे असं मला जाणवत आहे. सो मी विचार केला की सकाळी तर पॉसिबल होत नाही, मला उठणंच होत नाही सकाळी लवकर. म्हणून मग आता संध्याकाळपासून थोडंसं वॉकिंग सुरू केलं. जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये मी रोज संध्याकाळला फिरायला जायची शूज घालून, म्हणजे असं नॉर्मल तर चालताच नव्हतं, पण शूज घालून जायचे आणि भरपूर माझं वॉकिंग होऊन जायचं. त्यावेळेस एक हॅबिट झाली होती. मग नंतर आफ्टर प्रेग्नन्सी ते काही पॉसिबल होत नव्हतं, त्यामुळे ते मग सगळं स्टॉप झालं. अन्वी माती खेळते, गिट्टी खेळते. ॲक्च्युली ती गिट्टी टाकून ठेवली तर तिथं अन्वी इथं नाही घालायची, तिथेच घाल खाली अन्वी. चला थोड्या वेळ चालून घेते.